सुखी केले माझा पार्वती रमण सुखी केले माझा पार्वती रमण पुण्य भजन देवनिया देवनिया माझा सुखी केले देवनिया माझा सुख केले देवनिया माझा सुख ओ नाम तो भाग्य न लागते ओ नाम तो भाग्य न लागते ओ नाम तो भाग्य न लागते ये माता दादा सुख दिला माझा माता दादा सुख दिला ये माता दादा सुख दिला माझा माय सांगो तुझ्या नामाचा हो घेता वाटे तारीले कितीक नाम घेता वाटे तारीले कितीक गौरी पोर घेता कदला बिंदा गौरी पोर घेता कदला बिंदा देवनिया माझा सुख केले देवनिया माझा सुख केले देवनिया माझा सुख केले देवनिया माझा सुख केले ओ नाम तो भाषण लागते नाम तो भाषण लागते ओ नाम तो भाषण लागते काय वनो जाती थोडी काय वनो जाती थोडी मन मत मने काय वनो जाती थोडी काय वनो जाती थोडी के बरो घरी भक्ता दिया बरो घरी भक्ता दिया ओ बरो घरी भक्ता दिया देवनिया माझा सुख केले देवनिया माझा सुख केले देवनिया माझा सुख केले माझा सुख केले ओ माझा सुख भाग्य लागते माझा लागते ओ माझा सुख भाग्य लागते शंकर मागे शंकर वो मागे शंकर वो मागे जय 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 शंकर वो मागे जय 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 शंकर वो मागे शंकर वो मागे शंकर वो आवाज मोकळा करा एकदम स्पष्ट आवाज येईना गेला हॅलो 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 थोडा रिको द्या सुख केले माझा
पार्वती रमण तुझी केले माझा पार्वती रमण तुझी केले माझा पार्वती रमण तुझी केले पार्वती रमण सुखी केले माझ पार्वती रमण सुखी केले माझ पार्वती रमण सुखी केले दोन सावल्या होते
लागती कोणाला तो माझे लागते कोणाला तो माझे लागते देवने माझा दुःख केले देवने माझा दुःख केले देवने माझा दुःख केले मृत्यू फासे पुन्हा मृत्यू फाशी न लागती न लागती न लागती
केले मज पार्वती रमण आपुले भजन देवोनिया देवोनिया माझ सुखी केले ऐसे पुन्हा मृत्यू फाशे न लागती हे माझा दरारा चुकविला माझा काय सांगू चोजा नामाच्या हो नाम घेता वाचे तारिले किते का गवळी पोर देखा देवोनी आमज सुखी केले ऐसे पुन्हा मृत्यू फाशी न लागती मनमत मने काय वर्णो त्यांची थोरी मोक्ष घरोघरी भक्ताची देवोनी आमज सुखी केले ऐसे पुन्हा मृत्यू फाशी न लागती जोहार 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 त्याचा मायकाचं ते क्लिअर करून घ्या थोडं थांबा पण क्लिअर करा सुखी केले मज पार्वती रमण आपुले भजन देवोनिया देवोनिया माझ सुखी केले ऐसे पुन्हा मृत्यू फाशे न लागती नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय यक्ष स्वरूपाय जटाधाराय विनाशाय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्रिलोक्य संपदाय लेख्य समरेकन भित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ओम ब्रह्मणे नमः आत्मा तमं बीजावद्या सहचारा प्राण शरीर गम पूजा ते विषय भोग रचना निद्रातो समाधि स्थिती संचार पद प्रदक्षिणा स्तोत्राणि सर्वगिरिव यजत कर्म करोमि तव शंभरदम ओम नमः शिवाय नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुभाद्रम दया कविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सर्वेश गुरु ज्ञानेश्वराशी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शिव प्रभू जगन्माता पार्वती आशुतोष भगवान श्री शंकर त्रिकाल वंदनीय गुरु माऊली परम पूज्य तपस्वी तपयोगी शरवणवीर शिव धर्माचे भाष्यकार राष्ट्रसंत गुरु माऊली सर्व धर्मी अखंड शिवनाम सप्ताह तथा परमरस्य पारायण 16 वर्ष 11व्या निमित्ताने आलेले सर्व आमच्या गावातील आणि पंचकृषीतून आलेले गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार सद्भक्त मंडळी या पवित्र क्षेत्रामध्ये विनेकरी पारेकरी अन्नकरी अन्नदाते सर्व असणाऱ्यांचे प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच विविध क्षेत्रात कार्य करणारे आमचे सर्व सद्भक्त मंडळी या ठिकाणचे सर्व असणारे भागवत मंडळी सर्व असणारे वैष्णव मंडळी आणि या पवित्र असणाऱ्या संत भूमीला श्रीमान नमस्कार करून मी अल्पशा कीर्तन रूपी सेवेला नमस्कार माझा तोतेला तोरा नमस्कार माझा तोतेला तोरा नमस्कार माझा तोतेला तोरा नमस्कार माझा तोतेला तोरा दादी नमस्कार
ही भूमी कर्मभूमी आहे, ही भूमी संत भूमी आहे, ही भूमी नाम भूमी आहे, ही भूमी नाम चिंतनात योग भूमी आहे, ही अन्नदानाची भूमी आहे, ही योगाची तपश्चर्याची भूमी आहे. आणि म्हणून रोकडा सावरगाव हे भाग्यवान आहे. ते लक्षात ठेवा. वर्ष 11 आहे ना. वा. आणि या पवित्र भूमीला त्रिवार नमस्कार जंतर भूचर खेचर उभयचर या सर्वांना जीवे कोटी चरणी नमस्कार करून मी आपल्या या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करणार. पहिल्या दिवशी प्रारंभी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ शिवयोगी शिव परंपरेने शिवसंत मनमत माऊली यांचा आहे. हा अभंग काय घेतला विशेष महत्वाचा आहे. कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. सुख पाहिजे आणि सुख पाहिजे तर सुखाचा मार्ग कोणता तरी अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करायला लागेल. 12व्या शतकाचा विचार केला तर महात्मा बसवांनी शिवानुभव मंडपाची स्थापना केली. नामचिंतनाच्या भजनाच्या माध्यमामधून 770 शिवगण तयार केले आणि सर्वांना सांगितलं या विश्वाचे अधिपती असणारे शिव किंवा देवाचं भजन आणि नामचिंतन केल्याशिवाय मानवी जीवनामध्ये सुख नाही. आणि त्या माध्यमामधून महात्मा बसवांनी 12व्या शतकामध्ये भजनाच्या माध्यमामधून कुत्र्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि कुत्र्याला रेवेत म्हणायला लावले. त्यांच्या असणारे भूषण आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा जर विचार केला 16व्या शतकामध्ये संत श्रेष्ठ मनमत माऊली कपिल मुनीच्या पदस्पर्शाने पावन झालेली कपिलाधार क्षेत्र संजीवन समाधी सोहळे मनमत माऊली यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाच्या पलीकडला ग्रंथ लिहिला असेल तर तो म्हणजे परमरहस्य ग्रंथ आहे. ते म्हणाल वाय कशाहून 4 वेदामध्ये वेगळं उदाहरण आहे, वेगळी असणारी माहिती आहे. 6 शास्त्रामध्ये वेगळी माहिती आहे, 18 पुराणामध्ये वेगवेगळी माहिती आहे. पण आमच्या परमरहस्य साधक नावाच्या ग्रंथामध्ये ज्या मानवी ध्येयाचा उद्धार आहे तो ग्रंथ आहे. नीट लक्षात ठेवा. अगोदर तुम्हाला मानवी ध्येयाचा उद्धार झाल्याशिवाय मी कोण आहे अँड हु इज तत्वमसी पदाची माहिती मी कोण आहे समजल्याशिवाय मानवी जीवनामध्ये सुखाची, समाजाची, कुटुंबाची, ईश्वराची, ग्रंथाची, संताची, पंथाची, महंताची माहिती कळत नाही. संत एका ठिकाणी म्हणतात काय मी करावे सोहित कर. आमचा आम्हाला समज झाले. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं समजेल त्यावेळेस तुम्हाला जग समजेल. नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून या 16व्या शतकामध्ये बसवानांनी शरीराची पूर्ण रचना, शरीराचं चलनवलन, शरीराची भक्ती, गुरु, बद्ध, नवसंस्कार, वीरशैव धर्माचे महात्म्य, धर्म म्हणजे काय नीट लक्षात ठेवा. हा देह कशावर चालतो या सर्व सृष्टीचं चलनवलन ज्याच्यामध्ये आहे तो परमरहस्य ग्रंथ म्हणजे साधक ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ मनमत माऊलीने नीट लक्षात ठेवा 16व्या शतकामध्ये लिहिला. आणि त्याच्या पुढे ते मनमत माऊली म्हणायला लागले या जगाला, या मानवाला, या समाजाला, या कुटुंबाला ज्याची गरज आहे ना सुखाची, ते सुखाचं मूळ कुठं असेल तर ते धर्मामध्ये आहे. सुखाचे मूळ धर्म. जे लोक धर्माने चालतात त्यांना असणारी सुखाची प्राप्ती आहे. म्हणून मनमत माऊली म्हणायला लागले निजू नका जागा धर्मामध्ये आहे. धर्म म्हणजे तरी काय तुम्ही म्हणता धर्म म्हणजे काय लक्षात ठेवा. धर्माची व्याख्या फार वेगळी आहे. नीट लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वरीमध्ये धर्माची व्याख्या
4थ्या अध्यायामध्ये फार बेस्ट केले ते काय म्हणायला लागले माहिती का? ते म्हणायला लागले जलचला जलसांडे तत्क्षणी मरण मारे जैसा विसंबुनी भाडे धर्म कराई. किंवा पुढे म्हणायला लागले नीट लक्षात ठेवा दीपासवे हरवला प्रकाश जाय. नीट लक्षात ठेवा धर्माचं म्हणून नॉर्नी धर्माबद्दल खूप सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या असणाऱ्या या भारत देशामध्ये नीट 18 संप्रदाय आहेत. किती संप्रदाय? 18 संप्रदाय. शिव संप्रदाय, हरी संप्रदाय, जैन संप्रदाय, एकलिंगी संप्रदाय, ख्रिश्चन संप्रदाय, मानभाव संप्रदाय असे 18 संप्रदाय आहेत. 18 संप्रदाय. भारत देश हा विविध पंथाचा देश आहे आणि या भारतामध्ये नीट लक्षात ठेवा 5 गोष्टी आहेत म्हणून आपण अत्यंत सुखाचा. पहिलं कोण? एक संतांचं चरित्र आहे म्हणून वर आहे. हा समाजाला, नवीन पिढीला आणि सर्व कुटुंबाला आणि प्रत्येक मानवी जीवनाला आपल्याला संतांचं जीवन चरित्र वाचणं आवश्यक, माहिती असणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा भजनाच्या माध्यमामधून समाजाची सेवा करून समाजाचे बोलणे आपल्या अंगी काढून रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला बघा. तो रेडा ही वेद म्हणायला लागला. हे भक्तीचं काय? हे भक्तीचं मूळ आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये सर्वात पहिलं हे काय ते संत आहेत म्हणून बरं आहे. संतांनी ग्रंथ लिहिले हे बरं आहे. ग्रंथ आपल्या उपयोगाचे आहे. नंबर 2 संत ग्रंथ. नंबर 3 पंथ. त्याच्यामध्ये 18 पंथ सांगितले आणि 18 पंथामध्ये हजारो नाही कोटी महंत सांगितले. महंत म्हणजे पूजा करणारे. किती पूजा करणारे आपल्या भारतात? महंत. त्याच्या पुढे म्हणायला लागले त्या सर्वांमध्ये भगवंत आहे आणि भगवंत असल्यामुळं धर्माचं खरं मूळ म्हणजे त्या ठिकाणी भक्ती आहे असं मनमथ स्वामी या ठिकाणी सांगितलं. मनमथ माऊली म्हणायला लागले आणि त्याच्या पुढच्या 16व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये बघा ज्यांनी या वीरशैव धर्माची मानव जातीच्या उद्धाराची ज्यांनी 104 वर्ष पताका ज्यांनी चालवली मानवाच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी. नीट लक्षात ठेवा मी काय म्हणायला लागलो. वीरशैव धर्माचा अर्थ आहे वीरशैव म्हणजे बघा विवेकी असलेला, विविध शास्त्रात रममान असलेला आणि अभ्यास करून असणारा आचरणाप्रमाणे वागणारा भक्त म्हणजे वीरशैव. आणि या वीरशैव धर्माची असणारी आमच्या अहमदपूरच्या आप्पांनी 104 वर्ष तपश्चर्या करून अत्यंत कमी आपद आहारामध्ये खाऊन समाजाची सेवा करून असं गावोगाव असणारी त्यांनी ही आपल्या या भक्तीची प्रणाली उभा केली. दर 400 वर्षाने संत जन्माला येतात. ज्ञानेश्वर माऊलीने जन्माला आल्यानंतर त्याच्या गुरुने विचारलं तुमचा जन्म जन्माला येण्याचं कारण आहे. ते म्हणायला लागले लोपिले ज्ञान जगीन हित नेन होते कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले. मनमथ माऊलीला विचारलं तुम्ही कशाला? ते म्हणायला लागले शिवभक्ती लोप झाली विश्व शिवमय केले ग्रंथ हा परमरस्य गुरुवे. मी का म्हणायला लागलो बघा समाजाला या नवीन पिढ्या मुला मुलींना आज अभ्यासाची गरज, आज ज्ञानाची गरज, आज भक्तीची गरज, आज सदाचाराची गरज, आज विवेकाची गरज, आज आईवडिलांच्या सेवेची गरज, समाजाची गरज, वडीलधारी माणसाची गरज, संतांची गरज आणि त्याच्या पुढे जाऊन होतो मात्र देवो, पितर देवो, अतिथी देवो, आचार्य देवो, गुरु देवो या सर्वांची गरज ज्याला आहे त्या आता असणाऱ्या नवीन पिढीला. का नवीन पिढी हे भारताचे आधारस्तंभ आहेत. आधारस्तंभ भारताचे नाही समाजाचे आहेत. समाजाचे नाही स्वतःच्या घरचे आहेत. घरचे नाही स्वतःच्या जीवनाचे आहेत. ज्याच्या घरामध्ये संस्कार आहेत ते घर या जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. भारतामध्ये काही कमी नाही. मार्ग पैसा कमी आहे विजू? कपडे खायला काय कशाला कमी आहे? तुम्हाला पैशाला कमी आहे का? नाही. कपड्याला नाही, खायला नाही, फिरायला नाही, गाड्या नाही. काय कमी आहे तुम्हाला? एकच कमी आहे ते म्हणजे संस्कार. तुकडोजी महाराज म्हणायला लागले आईचे आदर्श माता पिता. ज्याचे आई वडील आदर्श आहेत, भक्ती करणारे आहेत, ज्ञानाने चालणारे आहेत, ज्यांच्याकडे समता आहे, ज्यांच्याकडे धर्म आहे, ज्यांच्याकडे न्याय आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, ज्याच्या घरी भजन आहे, ज्याच्या घरी शिवपाठ आहे, ज्याच्या घरी हरिपाठ आहे, ज्याच्या घरी लिंग पूजा आहे तो जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे.
संप्रदायामध्ये काय म्हणत का भाग्यवंता घरीच भजन पूजन आणि त्याची वाट पाहिजे मी काय म्हणालो का ज्याचे आदर्श माता पिता त्याच्या घरामध्ये असे आहे ना आईचे आदर्श माता पिता जन्म देतील आदर्श सुता वा आणि वैकुंठ बनवितील भारता हे भक्तीच्या माध्यमात सांगत असताना आमच्या अमरपूरच्या आपण हा पूर्ण विश्वामध्ये असलेले सर्व समाजाला उभा केलं महाराज आणि त्यांचे दिवेचे कोटी कोटी प्रेमीपात आता नाही तुम्ही रोकडा सावरगाव आता तुम्ही इथले गाव निधी लक्षात मी काय म्हणालो सप्ताह 11 आहे ना पुढच्या वर्षी तर पूर्ती सप्ताह आहे 12व्या वर्षामध्ये 12 तर वही पाठ असावा कशाच्या परमदर्शाच्या आणि 12 वही मधून एक तर वही आचरणात आणावं मी काय म्हणायला का सत्याची फलप्राप्ती तुमच्या जीवनाच्या आचरणाची फलप्राप्ती त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर मध्ये म्हणाली अनुभवावी आणि तुमच्या सर्व दिवेचरणी कोटी कोटी प्रेमबंध आंबेश आता कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करणार आहे आता वाजलेत बघा कीर्तन कितीला संपायचे तुमच्या मनात माझं काय नाही आमचं काय म्हणणं तुमच्या मनात आमचं रोजच चालू आहे 11ला 16 10:30 म्हणा आमचं काय 11:15 पर्यंत वा बेस्ट आहे आणि म्हणून आजचा जो अभंग घेतलाय हा अभंग सुखाचा आहे हा अभंग पाप जाण्याचा आहे हा अभंग सदाचाराचा आहे हा अभंग मी कोणा ओळखण्याचा आहे हा अभंग देवाची भक्ती केल्याने भजन केल्याने काय होते लिहिलंय या जगामध्ये सर्व संप्रदायामध्ये हे सर्व संप्रदाय हे गुरु संप्रदाय आहेत हे लक्षात ठेवा कोणते संप्रदाय गुरु संप्रदाय हरिनाम शिवनाम या शिव हरिभजनाचा आणि शिवभजनाचा जे मुख्य जर गुरु कोणते असतील तर ते आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला गोरक्षे वळला गैने प्रती ही सर्व जगाची मालिका गुरुची आहे ही गुरु भजनाची मालिका आहे तुम्ही म्हणतात काय गरज आहे गुरु भजनाची नीट लक्षात ठेवा गुरु भजनाचे एक तत्व आहे गुरु हा या विश्वाचा गुरु आहे नव्हे गुरुने दिलेल्या नामामध्ये सुख आहे गुरुने दिलेल्या नामामध्ये भक्ती आहे गुरुने नामाच्या दिल्यामध्ये ज्ञान वैराग्य त्याच्या पुढे जाऊन सांगतात या गुरु हे दाता आहेत गुरु सारखा मार्ग दाखवणाऱ्या जगामध्ये कोणी नाहीये गुरुकडे एक शक्ती आहे गुरु फक्त गुरुची कृपा होय कशासाठी व्हायचे ते मानवी जीवनाच्या सुखासाठी गुरुची कृपा झाली म्हणजे नाही ज्ञानी सदृश्य पवित्र हा गुरुकडे ज्ञान आहे गुरु अज्ञान घालतात हे लक्षात ठेवा आणि या ज्ञानाची गरज आहे का ज्ञानी माणूस आहे ना ज्ञानी माणसाला आकर्म होत नाही ज्ञानी माणसाला मी कोणा कळते ज्ञानी माणसाला कसं वागावं कळते ज्ञानी माणसाला काय खावं हे कळते ज्ञानी माणसाला माणूस आई वडील समाज देव भक्त हे सर्व समजतात त्याला ज्ञानाची गरज आहे आणि म्हणून ज्ञान हे जगामध्ये सर्वात पवित्र आहे ती पवित्र गोष्ट ज्यांच्याकडे आहे ते गुरु आहेत नाही गुरुची कृपा झाली की अज्ञान जातंय देवाची तुमच्या कृपा झाली की चिंता मिटते संतांची कृपा झाली की पाप नष्ट होते ही लक्षणाने काय म्हणायला लागलो संप्रदायामध्ये एक म्हणतात अवघी चिंताच वारली आता काय नाही आमची चिंता मेली वारली
म्हणजे त्यावेळी असणारे तुकोबा राहायला त्या ईश्वराची कृपा झाली. ईश्वराच्या कृपेने चिंतामुक्त, गुरुच्या कृपेने अज्ञानमुक्त, संतांच्या कृपेने पाप नष्ट. आणि हे सर्व करण्यासाठी ज्याला भजन करता येते त्याला मानव म्हणतात. तुम्ही मानव आहात. नथिंग इज इम्पॉसिबल मानवाची व्याख्या आहे. नथिंग इज इम्पॉसिबल म्हणजे मानवाला एकही गोष्ट अशक्य नाही. ऐका तुम्ही जर मनात ठरवलं मला मोठा अधिकारी व्हायचे, होऊ शकते म्हणून मी काय म्हणा, नथिंग इज इम्पॉसिबल ऑल थिंग्स आर पॉसिबल इज कॉल्ड ॲज द मॅन. मानवाने केलेला प्रयत्न देव दिगाला सुद्धा होऊ शकत नाही. नवीन मानव हा सर्वश्रेष्ठ आहे. नवे प्रयत्नाच्या अधीन आहे. नवे तर वाळूचे कदगडीता तेलही गळे वाघ. बघा मानव, आणि ज्याला मानव म्हणतात त्याला भजन करता येते, ज्याला मानव म्हणतात त्याला सत्य राहता येते, ज्याला मानव म्हणतात त्याला संसार करता येते, ज्याला मानव म्हणतात त्याला पैसा गोळा करता येते, ज्याला मानव म्हणतात त्याला सर्वांची सेवा करता येते, ज्याला मानव म्हणतात त्याला दान धर्म करता येते, ज्याला मानव म्हणतात आपण तरुणकारी तुझी येते, ज्याला मानव म्हणतात त्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय कोण असेल तर मानव आहे. आणि म्हणतात मानवाचा जन्म मानवाचा जन्म हाती महाराज हाती महाराज मानवाचा जन्म हाती महाराज हाती कलियुगामाची निर्दय प्राप्ती अत्यंत दुर्लभ शिव भक्ती धन्य धन्य ते संत संगती देवच वांछिती मृत्यू. देवाला मृत्यू लोकांमध्ये अत्यंतिक सुख आहे हे लक्षात ठेवा. आता जन्म कसं मिळाला सांगत नाही कारण कीर्तन लई लांब खूप वाढते बरं का मनुष्यामध्ये नीट लक्षात. जन्म 3 प्रकारचे आहेत तेही सांगत आहे. पहिला जन्म आहे त्याला म्हणतात परीक्षा जन्म. दुसऱ्याच्या इच्छेसाठी जन्माला येणारे ते असतात ते अवतारी पुरुष. फॉर एक्झाम्पल प्रभू रामचंद्र रावणासाठी. नंबर 2 श्रीकृष्णाचा जन्म कंसासाठी हे लक्षात ठेवा. हे परीक्षा जन्म. कार्तिक स्वामीचा जन्म लवणासुर नावाच्या राक्षसाला. हे 3 जन्म हे परीक्षा जन्म. आता नंतर नंबर 2 स्वइच्छा जन्म. स्वइच्छा म्हणजे इच्छेने जन्म मागून घेतात, इच्छेने राहतात, इच्छेने कार्य करतात, इच्छेने सत्य राहतात, इच्छा नसली की निघून जातात. पावलेच्या मधून जे बापूदेव महाराज हे पुढचे दोन्ही असणारे जे संजीवन समाधी मनमत मागे रावजी अजून कोणते मुकुंद हा ते समजे महाराज ते इच्छा जन्मी मनमत स्वामी इच्छा जन्मी ज्ञानेश्वर माऊली इच्छा जन्मी आणि संजीवन समाधीचा योग ज्याला साधता येतो ते इच्छा जन्मी. आता राहिलो आपण आपला अनिच्छा जन्म. आपल्याला कवा यायचे माहित नाही, कसं यायचे माहित नाही, किती दिवस राहायचे माहित नाही, काय करायचे माहित नाही, गरीब एका श्रीमंत का दारू प्यायच्या का जमिनी कायचे का काय काय करायचे ज्याला माहित नाही ना
नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्हाला माहीतच नाही, अज्ञात आहे. आणि ते जन्म म्हणजे अनिच्छा आणि अनिच्छा जन्मामध्येच मानवी जन्मामध्ये सुख आहे. अनिच्छा जन्मामध्ये देवाची भक्ती करता येते. म्हणून हा जन्म अत्यंत श्रेष्ठ आहे. आता तुम्ही जन्माला आलो नाही, लक्षात ठेवा. मानवाने माणसाच्या जन्माला आल्यानंतर अत्यंत मानवाच्या कर्माप्रमाणे चालायचंय. आणि मानवा त्या मानवाच्या जन्माने चालू की तुमचं कल्याण अन्यथा नाहीये. तुम्हाला कसं व्हायचं? इथं काही कुणाचं नाही, येथे कुणाचे काय गेले ज्याचे त्याने. हा, माणूस तुम्ही जाव, देव तुम्ही जाव, संत तुम्ही जाव, राक्षस तुम्ही जाव. अजून काय आहोत माहित आहे का? माहित आहे अजून काय काय आहोत? आणि म्हणून या ठिकाणी मनमत माऊली म्हणायला लागले ही मानव आहे ना, या मानवाने सर्व सृष्टी निर्माण केली. ती मानवा त्या सृष्टीमध्ये काय कार्य केले ते मानवाने केलंय. आणि मनमत माऊली म्हणायला लागले आम्ही भाग्यवान आहोत. आम्हाला मानवाचा जन्म मिळाला आणि याच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही या भक्तीमध्ये आलो ते भाग्यवान आहोत. जे भक्तीमध्ये येतात ते भाग्यवान असतात. जे भजन करतात ते भाग्यवान असतात. जे समाजाची सेवा करतात ते भाग्यवान असतात. ज्याच्या मुखामध्ये नाम असते ते भाग्यवान असतात. जे इतरांना दुःख देत नाही ते भाग्यवान असतात. जे धर्म मोडत नाही ते भाग्यवान असतात. आई वडिलांची सेवा करतात ते भाग्यवान असतात. वाईट विचार करत नाही ते भाग्यवान असतात. देवाची सेवा करतात ते भाग्यवान असतात. देवासारखं वागतात ते लोक भाग्यवान असतात. म्हणून तुम्ही भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? तुमच्या त्या असणाऱ्या प्रारब्धाच्या आई वडिलांचं भाग्य आहे म्हणून तुमच्या त्याच्या जीवनावर तुम्ही जगत. आईचं पुण्य मुलगा शिलवान, बापाचं पुण्य मुलगा ज्ञानवान. स्वतःच पुण्य असल्याशिवाय भाग्यवान येत नाही मामा. नीट लक्षात ठेवा. याच पुण्याईवर चलत असलेला हा देह, पण या देहाला संस्कृत करण्यासाठी या कलियुगामध्ये एक साधन आहे ते म्हणजे फक्त भजन आहे. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये लिंग पूजा केली. लिंग पूजा आणि म्हणायला लागले लिंग देखिले लिंग त्रिभुवनी विस्तारिले. लिंग बोले वेद बोले लिंग चाले वारा चाले अवघी सत्ता लिंगाचे. लिंग खचिल्या ब्रह्मांड रचे लिंग रचिल्या लिंग खचिल्या ब्रह्मांड खचे लिंग रचिल्या ब्रह्मांड अवघी सत्ता लिंगाची. पण एवढंच नाही, ब्रह्मा विष्णू महेश. पण एवढंच नाही, या जगतामध्ये जेवढे काय ऋषी मुनी जपी योग्य होते ना, या सर्वांनीच त्या देवाची पूजा केली. वाय द शिव इज द गॉड ऑफ महाभारता. देयर इज नॉट डार्कनेस. ज्यामुळे तिला पुत्र होत नव्हता तेव्हा त्यांनी शिवाची आराधना केली आहे. विष्णूने स्थिरता येण्यासाठी सहस्त्र कमलांनी महादेवाची पूजा केली आहे. नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतो. पण एवढंच नाहीये, या जगताचा आधार स्तंभ करतात. तर लिंग देखिले लिंग त्रिभुवनी या पृथ्वी स्तंभ, पृथ्वी अवघी लिंगाकार. पुढे येते का? नाही तर नाही. पृथ्वी अवघी लिंगाकार, अवघ्या लिंगाचा विस्तार. आता कोठे ठेवू पाय? हे संप्रदायामध्ये उदाहरण सांगतो. गुरु भक्तीमध्ये नामदेव कसा राहिला तर नामदेवला थापटी मारली. कुणा मामा? संप्रदाय कोण आहे तिथे? अरे वा. त्यांनी म्हणायला लागले नामे अरे कसा राहिला. मग काय करू? जा विश्वभा क्षेत्राकडे. कुठं? औंढ्याच्या नागनाथामध्ये जा. वा. विश्वभा खेचर नावाचे तिथं गुरु त्यांना गुरु करून घे. त्यांनी वृद्ध माणसाचं स्वरूप धारण केलं. त्यांचे पाय त्या नागनाथाच्या पिंडीवर होते. अंगाची दुर्गंधी येत होती. आणि हे म्हणाले ह्याला गुरु करून घ्या. कमाल आहे. गेले तिथं अवस्था बघितले. माझे पाय उचलत नाही रे. माझे पाय उचलून ठेव. पिंडीवरले पाय उचलून ठेवले. जिथं ठेवले तिच्या खाली मी का म्हणायला लागलो? शिव इज द सुपेरियर गॉड. सुपेरियर म्हणजे सर्व गुण संपन्न असलेली देवता. सर्व गुण संपन्न असलेली देवता. फास्ट म्हणजे सर्व ठिकाणी व्यापक असलेली देवता. कशावरून? प्रत्येकाला रावणाला दे भक्ती केली. रावणाने त्याला सुद्धा राज्य दिले. रावणाने भक्ती केली. रावणाने भक्ती केली.
सांगायचं तात्पर्य म्हणजे विश्वामध्ये जन्म झालेल्या सर्व ऋषीमुनी जपी तपी गेली त्या महादेवाची भक्ती केली रावणाने भक्ती केली राज्य दिले त्याला श्री सहित आत्मलिंग आला नाही त्याला काय देवता आहे काय देवता आहे ती पार्वती मागितली पार्वती दिली आत्मलिंग मागितला आत्मलिंग दिला मी का म्हणायला लागलो नीट लक्षात ठेवा या जगतामध्ये महादेवाची विठ्ठलाची व्याख्या मी सांगणार आहे पण आता यावर्षी काय सांगणार नाही कमी आहे नाहीतर 12 वाजता बाकी येतात 6 वाजता पण सांगून जातो काय नाही उद्या तर जायचे उद्या आम्हाला दूर लांब शेतकरी जायचं काय घेऊ नाही हो ही जो पट्टा चाललाय ना आणि मग ही जी भक्ती आहे ही भक्ती संप्रदायामध्ये उदाहरण सांगतो शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांनी महादेवाची भक्ती केली मी महादेव काय म्हणायला होतं का शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती माझी बुद्धता शिवा दयानमध्ये कृतकाम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म शिव देवता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव बिमारी कळी काळ काय महादेवाची भक्ती आहे महादेवाची भक्ती करून आल्यापासून आम्हाला असं वाटलं ना आमच्या मनाची भीती निघून गेली धर्म अर्थ काम मोक्षाची प्राप्ती झाली नव्हे हा शिव असणार आहे विश्वाचा चक्रवर्ती राजा आहे वा शिवाजी महाराजाला छत्रपती ही पदवी तुकोबारायाने सर्वप्रथम दिलेली आहे आणि तुकोबारायाने म्हणले हे सर्व छत्रच शिवाजी सर्व देवा माझी तोर सर्व देवा माझी तोर सर्व देवा माझी तोर सर्व देवा माझी तोर एक माझा आम्हाला भजन करण्याचा योग आला हो तुमचं तुम्ही सप्ताह सुरू केलं लय भाग्यवान सप्ताह मोडायचा नाही पंग सोडायची नाही गांधर्वी केल्याशिवाय राहायचं नाही निकुंजा केल्याशिवाय राहायचं नाही आणि पुढे जे कशाळे मी काय म्हणायला लागलो तुम्ही म्हणता का असं करावं दान धर्म करने से पैसा खर्च होता है लेकिन लक्ष्मी जाती नहीं बघा नीट लक्षात ठेवा दीप बुझाने से दीप बुझता है लेकिन अंदर की रोशनाई जाती नहीं झूठ बोलने से कभी झूठ भी छिपता है लेकिन कभी सच्चाई डूबती नहीं घड़ी बंद करने से घड़ी बंद होती है लेकिन समय कभी ठहरता नहीं ही लक्षणे आहे हे सप्ताह आहे ना भजन आहे ना हे फार महत्त्वाचं आहे यासाठीच भजन नाम संकीर्तन वा लोक शिक्षणाचे उत्तम साधन प्रपंच परमार्थ गुह्य ज्ञान या माझे सांगितले भजनामुळे 6 गोष्टी धन्य होतात लवकर लवकर सांगणार आहे भजनामुळे किती गोष्टी धन्य होतात 6 नंबर 1 माय धन्य होते गणपती माहुली प्रसल्ला पिंड वा
दिवस धन्य होते धन्य आज दिन बला माथोर लाभ झाला झाला. 2 नंबर 3 धन्य गुरुवाई दाखविली पाय बघा 4 नंबर 5 भूमी श्रेष्ठ होती भूमीचा पुण्यवंत त्यांची देश केला वास शिवभक्ती आणि नंबर 7 संसार धन्य होतो धन्य तयाचा संसार जेथे गगनाचा काय भजनामध्ये कमाल आहे हो काय भजन एवढ्या 6 गोष्टी सर अजून पुन्हा आई वडिलांच्या आपल्या कुळाचा उद्धार होतो मग तुम्हाला एवढ्या गोष्टी धन्य करायच्या असतील तर भजन करा टाळे वाजवा नाहीतर मग काय तुम्हाला जसं करायचं तसं करा नीट लक्षात ठेवा हे भजनाची मालिका आहे आणि ही भजन आहे ना हे भजन कसं करावं कुणाचं करावं केव्हा करावं आणि का बरं करावं होय का करावं भजन लोक करायला सत्याचा मुख्य उद्देश आहे तुमच्या गावचं नाव सावरगाव रोकडा सावरगाव देवाच्या नावाला लय हाय भाव भाव त्याला म्हणतात रोकडा सावरगाव तुमच्या मुखाला येऊ द्या देवाचं नाव रोकडा सावरगाव संसारात करू नका हा भाव त्याला म्हणतात सावरगाव शिवायचे स्वप्न करू नका भाव त्याला म्हणतात सावरगाव सोडून द्या समजी नावाला त्याला म्हणतात सावरगाव अरे इस जीवन में भजन और भक्ति बहुत अच्छी है ज्या भजनामधून अनेक संतांनी महिलांनी एक पैसा सुद्धा खर्च केला नाही पण भजन चांगलं केलं नाही खर्चली कबड्डी दंबडी म्हणा येतं का मला हो, तुम्ही म्हणा की संप्रदायामध्ये नाही खर्चली कबरी दमडी नाही येत रागा बाईने विकत घेत रागा बाईने विकत घेत रागा बाईने विकत घेत रागा नाही खर्चली कबरी दमडी नाही खर्चली कबरी दमडी विकत घेत रागा बाईने विकत घेत रागा बाईने विकत घेत रागा एवढं तर पुढच्या वर्षीप्रमाणे गायक लोक आणि याने बी दररोज ते गाता वाचायचे 2 तर आपण पाठ करावं कीर्तन करायचं मला तरी तोंडातून किती मी तर म्हणा काहीच नाही 11 गेले 12 वाला तरी 12 तुमच्या बाजूला येतात ते असतं का ही भजनाची मालिका आहे त्या लोकांनी भजन केलं ना नीट लगा मीराबाईनं भजन केलं नीट लक्षात काय केलं मग मीराबाईने भजन केल्यावर काय झालं तिच्या दुधामध्ये विष झालं भजनाची मालिका नीट लक्षात ठेवा शबरीनं भजन केलं प्रभू रामचंद्राला आपल्या दरबारात आणले वा नीट लक्षात ठेवा ज्ञानेश्वर स्वामीनं भजन केलं रेड्याच्या मुखातून बोलवले नीट लक्षात ठेवा काय ना अजून ज्ञानेश्वर स्वामीनं भजन केलं भिंती चालवल्या वा जनाबाईनं भजन केलं तर तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या प्रभू रामचंद्रानं भजन केलं नामे पाषाण तारिले नामे महापापी उतरले राक्षसादिया सुर करले एका नामे शिवाच्या हनुमंतानं भजन केलं द बॉडी इज द टेम्पल ऑफ लिव्हिंग गॉड हनुमंतानं भजन केलं ना हनुमंताच्या हृदयामध्ये राम सावत्या मळ्याच्या मळ्यात राम आमच्या घरात बी राम नाही तोंडात बी नाही बरं असलं तर ते दिसत बी एकनाथाला कशात देव दिसला मामा कुत्र्यात दिसला का तुम्हाला कुठला दिसला इथला बापूदेव महाराज इथला 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 इकडला इकडला तिकडला कुठला हे सर्व होण्यासाठी जिस भजन में प्रेम नहीं ओ ईश्वर कभी भजन सुनता नहीं नीट लक्षात ठेवा भजन आहे ना
भजनाची व्याख्या भ म्हणजे भीती, ज म्हणजे जरा, जरा म्हणजे दुःख, ज्या मानवी जीवनाच्या दुःखाचा दुःख सरून सुखामध्ये रूपांतर करणार ते म्हणजे भजन आहे. आणि हे भजन ज्या ज्या लोकांनी केलं ना त्यांचा उद्धार झाला. एवढंच नाही, ज्या भजनाची मालिका आहे नीट लक्षात घ्या, ही भजन आहे ना त्या भजनामध्ये नीट लक्षात घ्या, शरीरामध्ये पिताला, संसारामध्ये विताला, समाजामध्ये संताला, गुरुमध्ये शिष्यामध्ये गुरुला, भक्तामध्ये देवाला आणि त्या भजनामध्ये चित्ताला आणि माणसामध्ये सदाचाराला विशेष महत्व आहे. एवढं लक्षात घातलं सुद्धा एक तर गोष्ट लक्षात ठेवा. आणि याला काय म्हणतात? भजन म्हणतात. भजनाची प्राप्ती झाल्यानंतर भजनाची प्राप्ती झाल्यानंतर अचेतन वस्तू चेतन होता त्याला भजन म्हणतात. नीट लक्षात ठेवा. भजनामुळे आई शुद्ध, भजनामुळे समाज शुद्ध, भजनामुळे मन शुद्ध, भजनामुळे शरीर शुद्ध, भजनामुळे संसार शुद्ध, भजनामुळे मान्यता लोक धन धान्य पशु वर्दी पौत्र पुत्र समग्र जिसमें है उसको भजन करता है. आणि भजन आज भारताला अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये म्हणतात सुखी केले भजन शिकलो भजनामध्ये आम्हाला सुखी केले मज पार्वती देवाने देवाचं आम्हाला भजन दिल्यामुळे आम्ही अत्यंत भाग्यवान झालो. नीट बघा 5 वर्षाच्या भक्त प्रल्हादानं भजन केलं तर आढळपद मिळालं. नीट लक्षात आहे. मी काय रावणानं भजन केलं त्याला राज्य मिळालं. नीट लक्षात आहे. मी काय म्हणायला लागलो? मार्कंडेयानं भजन केलं तर त्याच्या जीवनाचा जीवन एक फासा चुकला. 14 वर्षाचं आयुष्य तर 14 कोटी कल्प केले. नीट लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्रांना भजनाच्या पूजनाच्या माध्यमातून लंकेवर स्वारी करता आली. ते स्वारी स्थापन केलं ते रामचंद्राचा ईश्वर तो हा जाणार रामेश्वर. नीट लक्षात ठेवा. ही भजनाची मालिका आहे. ज्या ज्या लोकांनी अत्यंत प्रेमाने भजन केलं, भजन करण्यासाठी 4 पद्धती, संसार करण्यासाठी 4 पद्धती, कीर्तन ऐकण्यासाठी 3 पद्धती. मध्ये तर घ्यायचे नाही. भजन करायला 4 पद्धतीने करा, संसार करायचे तर 4 स्टेपने करा, कीर्तन ऐकायचे तर 3 स्टेपने ऐका. अगोदर कीर्तन कसं ऐकावं ते भागवतामध्ये सांगितलं ते सांगतो. नंबर 1, कीर्तन ऐकताना भजन करताना मनामध्ये स्फूर्ती पाहिजे. स्फूर्तीशिवाय भजन
म्हणून मौली म्हणाली स्फूर्ती उन्मेष देऊन स्वय वाचे शिवाच्या होऊन प्रेम रशी अक्षर घडवून वाचिनी वंदी स्वामिया. भजनामध्ये स्फूर्ती अत्यंत गरजेची आहे. नंबर 2 जिज्ञासा. महाराज काय म्हणाले, काय म्हणजे जिज्ञासा काय. आणि नंबर 3 सर्वात महत्वाचं आहे, तिसरं म्हणजे निर्व्यसना, म्हणजे कोणीही कुणाच्या बद्दल वाईट किंवा वेगळे विचार करायचे नाही. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस थिंग. ज्यांच्याकडे हे आहे त्यांनाच कीर्तन ऐकू येते, त्यालाच कळते. बाकीच्या महाराजांना काय म्हणतात त्या अभंग ध्यानार्थ अभंगाचा आता संसार आणि भजन करताना नंबर 1 प्रेम असावं. इकडे गाणी इकडे गीत पार्वतीचा पती संगती प्रेमाची संसारामध्ये समाजामध्ये आणि भक्तीमध्ये प्रेम असल्याशिवाय जमू शकत नाही. आता तुमच्या गावात एवढेच लोक आहेत का म्हणल्यावर काय, त्याला 2 विचार, त्याला 2 कारण लागतात. एक प्रेम नसते आणि ते दैवहीन असतात म्हणून येत नाही. का म्हणा का येत नाही, दैवहीन त्याच्या दैवात नसते. जे वाईट लोक असतात ते त्यांना इकडे कर्म येऊ देत नाही. एक लक्षात. प्रेम प्रेम समाजात पाहिजे. आई वडिलांबद्दल प्रेम पाहिजे, संतांबद्दल प्रेम पाहिजे, भक्तीमध्ये प्रेम पाहिजे आणि वागण्यात प्रेम पाहिजे. तर तो प्रेमाचा गीत पार्वतीचा पती हो, प्रेमाचा गीत पार्वतीचा पती हो, प्रेमाचा गीत पार्वतीचा पती हो, प्रेमाचा गीत पार्वतीचा पती म्हणून या जगामध्ये प्रेम हे ईश्वरालाच आवडतं असं नाही, सर्वांनाच प्रेम आवडते. तिला खरा तू एकच धर्म जगाला प्रेम. सर्वांनी उद्यापासून सर्व माता भगिनी ऐका आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, समाजात वागताना, घरात वागताना, संसारात राहताना, इतराशी बोलताना कसं बोलायचंय. भाजपाला का तुमचा मध्ये मध्ये राजकारण घराचं झालं पण बऱ्या ते मोबाईल असतात तुम्हाला सांग का. मित्र झाले व्हॉट्सअपचे तर भेटाय कधी येणार. वा धंदे झाले हायपायचे तर बचत कुठून येणार. भोजन झाले हॉटेलचे तर तंदुरुस्त कुठून होणार. खायला मिळते हायब्रिड तर ताकद कुठून येणार. फुले झाले प्लास्टिकचे तर सुगंध कुठून येणार. मित्र झाले व्हॉट्सअपचे तर कवा कधी उठवणार. आणि त्याचे पुढे लोक झाले स्वार्थी तर देव कुठला मिळणार. देवाशी देणे घेणं नाही काही लोकांना. असू द्या, देणे घेणं नाही. आणि अशा प्रकारची वृत्ती निर्माण होत असताना प्रेमाने वागायचे. नंबर 2 प्रेमाने वागल्याबरोबर लोकांचा तुमच्यावर विश्वास निर्माण होतो. देवाचा विश्वास तुम्हाला निर्माण होतो. प्रेमाने वागले. पहिली पायरी प्रेम, दुसरी पायरी विश्वास. आणि विश्वासाचे पोटीने लाभच होईल. विश्वास असला पाहिजे समाजाचा, संताचा, देवाचा, भक्ताचा, मायबापाचा, नवरा बायकोचा, भावा भावाचा,
समध्यावर विश्वास असलं तर सुखाचा आहे हो माऊली. आधारी स्वतःचे पोटी आहोनी स्वतःचे पोटी आहोनी स्वतःचे पोटी धाडे तयाचे पोटी हो आहोनी स्वतःचे पोटी आहोनी विश्वासाचे पोटी लाभ होय ठाऊकी. उदाहरण संसारात खूप आहेत. एक बी उदाहरण घ्यायचं नाही आपल्याला. काहीच करायचं फक्त भक्तीचं सांगायचे. कसा विश्वास राहतो काय भानगड नाही. त्याचा विश्वास ज्याच्यावर असेल कसं व्हायचा बघा. पण प्रेम विश्वास नंबर 3 आहे बघा. निष्ठा असली पाहिजे. निष्ठा नसेल तर परमार्थ शून्य आहे. निष्ठा आईवडिलांवर नसेल तर वृद्ध आश्रमावर जातात. संतावर निष्ठा नसेल तर दुःखाची प्राप्ती भोगतात. नीट लक्षात ठेवा मी काय म्हणायला. आणि जगामध्ये सर्वात मोठं जर पाप कोणतं असेल तर आई वडिलाला जे लोक वाईट बोलतात, निंदा करतात, वृद्धाश्रमात ठेवतात ना, ते जेवढा पापी या जगात कुणी नाही. वाय कशावरून? त्या दुर्योधनानं त्याच्या आईला 11 वर्ष अंधाऱ्या खोलीत ठेवतं. धृतराष्ट्राला आणि गांधारीला त्याला 3 जन्म दुःखाचे मिळाले. मोठं पाप. त्याच्यावर दुसरं मोठं पाप संत अँड गॉड. कळलं का? यांची निंदा करायची. शास्त्रामध्ये त्याच्यामध्ये शास्त्र सर्व मी का म्हणायला लागलो नीट लक्षात ठेवा. प्रेम विश्वास आणि निष्ठा. निष्ठाच नाही तुमच्याबद्दल आम्हाला निष्ठा नाही. आमच्याबद्दल तुम्हाला निष्ठा नाही. निष्ठेचे एक उदाहरण सांगतो 1 मिनिटामध्ये. चातक नावाचा पक्षी फक्त वरचंच पाणी पितो, खाल्लं पाणी पित नाही. शॉर्ट मध्ये सांगतो. ते राहतो गंगेच्या कडाला. देवाने विचार केला हा गंगेच्या क्षीरसागराच्या कडेला राहतोय हा पक्षी आणि पाणी खातो, गंगेचं पाणी पित नाही. त्याची निष्ठा होती कुठं? पुण्यापासून मेघाच्या पाण्यावर. देवानं परीक्षा पाहण्यासाठी 1 महिन्यावरून थेंबही बरसावला नाही. सुद्धा काही वेळेस थेंब पडतात बघा. हे कशासाठी पडतात हे तुम्हाला सांगणार आता. पुढच्या वर्षी सांगू आपण बेस्ट. तुम्हाला जे पाहिजे ना उईज नीड. कशाची गरज आहे तुम्हाला? त्याची गरज आहे. सत्यामधून कशाची गरज आहे? सुखाला कशाची गरज आहे? भक्तीला कशाची गरज आहे ते सांगायचं. 1 महिना झालं पाऊस पडत नव्हतं. हा चातक पक्षी अत्यंत क्षीण झाला. पाणी 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 म्हणून आकाशाकडे सोनसे करू लागला. पण पाणी काय वरून पडलं नाही. उडता उडता व्याकुळ झालेला चातक पक्षी गंगेतच पडला. गंगेत पण ज्याच्यासाठी याचिका करीत होता त्याने गंगेत पडल्याबरोबर चोच बंद करून घेतली आणि परत वर उडाला. पण गंगेचं थेंब पेल नाही. त्याला निष्ठा म्हणतात. त्यानं गंगेचं पाणी पेल नाही. आम्ही कुठलंही पाणी म्हणा की कुठलंही पाणी सोडलं नाही. मग ते पाणी कसलं का असणार, कोणतं का असणार, ते पाणी आम्ही सोडलं नाही का नाही. अरे शरीर कोणल्या जन्म दुःखम जाण्या दुःखम जरा दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाल महादुःखम तस्मा जागृती. बाबा विचार करे. जन्माला येताना आईला दुःख झालंय. जन्माला आल्यानंतर तुला दुःख आहे. मुलं बाळ व्हायला पुन्हा दुःख आहे. मोठे झाले तर नीट वागण्यात पुन्हा दुःख आहे. ते झालं तर समजा असणार दुःख आहे. पण ते बी पुन्हा मरताना बी दुःख आहे. या दुःखाचा तर विचार कर रे. दुःखाचा तर विचार कर. जगायचे तर सुखानं जगा, वागायचे तर सुखानं वागा, खायचे तर सुखानं खा आणि मरायचे तर सुखानं मरा. त्याला निष्ठा म्हणतात. निष्ठा प्रत्येकाकडे असली पाहिजे. आणि शेवटचा आहे समर्पित भाव. समर्पित भाव या शब्दाचा अर्थ आत्मनिवेदन. नैविदा भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती आहे. आता ती भक्ती सांगत बसत नाही. आणि ती आत्मनिवेदन भक्ती त्याचा असणारा समर्पित भाव असतो. आणि या 4 गोष्टीने भजन केलं
की मग मात्र आम्ही अतिशय झालो सुखी केले म्हणजे पार्वती रमण आपुले भजन देवनिया हे पार्वती माता तुम्ही बुद्धी माता आहात. आता शंकराचार्यानं एका असल्या श्लोकामध्ये म्हणले मी अत्यंत हीन आहे पण शंकराचार्य म्हणायला लागले आत्मा तमाम गिरिजामती या महादेवा तुम्ही माझा आत्मा आहात हो, माझ्या आत्म्यामध्ये या. सावत्या महिन्याच्या मळ्यात गेला आहे का नाही. एकनाथ महाराजांच्या घरी किती वर्ष राहिले मावजी खंड्या रूपानं वा काय काय केलंय दुसरं काय केलंय दुसरं समजच काम केलंय पाणीच नाही समजच काम केलंय म्हणून एकनाथ महाराज त्या षष्टीला गेलेल्या प्रत्येक माणसाची पाय धुत होते. आता पाय धुवाय पाणी दिला पाय का का धुवा म्हणलं तर त्यांच्या पायात देव असतं वेगळी गोष्ट आहे असू द्या ते गेला का. आणि म्हणून आत्मा तमाम गिरिजा मती हा सहचारा प्राण शरीर ग्राम पूजा ते विषय भोग रचना निद्रा तो समाधी स्थिती संचार पदे प्रदय स्तोत्रांनी सर्व गिरो यजन कर्म करो मी तो शंभू आराधना. देवा माझा आत्मा तुम्ही आहात बुद्धी माता माझी पार्वती माता आहे. मी जेवढे बोलतो तेवढे तुमचे स्तोत्र आहे जेवढे फिरतोय तेवढी तुमची प्रदक्षिणा आहे जेवढं झोपतोय तेवढी तुमची समाधी आहे जेवढं मी अन्न खातो ते तुमचा प्रसाद आहे म्हणजे ते नाही म्हणले आम्ही कधीच काही म्हणत नाही. आणि एवढं सगळं तर नाम चिंतन घेतो इथे खरं भजन आहे दुसऱ्या चरणात म्हणतात देवनी दुसऱ्या चरणामध्ये म्हणायला लागले देवोनिया मज देवा तुम्ही भजन दिला देवनी मज सुखी केले आहेसे आणि या जन्मामध्ये असलेला प्रारब्ध संचित आणि क्रियामान हे या तिघाचा नाश आमचा भजनामुळे झाला. वा काय कमाल आहे. श्रीकृष्ण आणि त्या श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये असलेल्या अर्जुनानं देवाचं याला श्रीकृष्णाचं एवढं भजन केलं त्याच्या प्रारंभात असलेला संचिताचा नाश होऊन
अर्जुनाच्या रोमारोमामध्येच कृष्ण कृष्ण आवाज येऊ लागला आणि काय म्हणलं का देवने आम्हाला सुखी केले असे पुन्हा मृत्यू फासे आम्हाला ज्या या कृष्णाच्या असणाऱ्या अर्जुनाला भीती होती ना कशाची होती ना ती भीती पूर्ण श्रीकृष्णाच्या कृपेने नामचिंतनाच्या माध्यमातून सर्व झालं मार्कंडेयाच्या जवळ काळ आलेला होता आई घरात रडत होती मार्कंडेयाचे वडील बाहेर रडत होते आईला विचारलं मुलानं आई काय झालं रडायला आजकालचे पोर माई बापाला विचारितच नाही काय विचारणार आहेत तुम्ही थोडा पुरतं मी समजा दरवर्षी एवढ्या गावाला जातोय किती गावाला 200 गावाला जातोय अनुभवासाठी कीर्तनात लक्षात ठेवा ओका मध्ये तुकोबाराय म्हणलं नाही काय म्हणे म्हणता का पुत्र ते पित्यापाशी सेवा केली सेवा गायची सुनाची दासी सासा झाल्या आंधळ्या झाल्यात का नाही अनायसे संत होती कधी कवा बितोंडी तंबाखूची नली नीट लक्षात मी काय म्हणाला आणि अशा प्रकारची अवस्था निर्माण होत असताना मनमत मावी म्हणायला लागले तुमचं भजन देवणी आम्हाला सुखी केले ऐसे पुन्हा मृत्यू फाशी न लागते विचारलं मार्कंडेय काय झालं आई बोला ज्याचे आई वडिलाला जे मुलगा आई वडिलाला विचारतो आई वडील भाग्यवान ज्याच्या म्हातारपणामध्ये सुख आहे ते माणूस भाग्यवान म्हातारपणामध्ये ज्याच्या घरामध्ये दारिद्र्य पण नाही ते भाग्यवान समाज ज्याच्या मुठीत आहे समाजाचा ऐकते तो माणूस भाग्यवान ही लक्षणे काय म्हणा ही आहे ना ही धर्माची नीती आहे मार्कंडेयाने विचारलं आई म्हणायला लागली बाळा सांगत नव्हती आईने सांगितले आई म्हणायला लागली बाळा तुझं आता 13 वर्ष संपलं नाही 14 वर्षामध्ये तू या लोकांना परलोकामध्ये जाणार आहे मार्कंडेय ऋषी म्हणाला आई याच्यावर काय पर्याय आहे का प्रत्येक गोष्टीवर पर्याय आहे अगोदर उत्तर आहे नंतर प्रश्न आहे अगोदर उत्तर आहे नंतर प्रश्न आहे चांगल्या खूप कथा ते सांगत बसत नाही मार्कंडेयाचा विचार केला आणि आईला सांगितलं आई म्हणायला लागले मार्कंडेय म्हणाला आई असं आहे का हो ठीक आहे आणि त्यावेळेस मार्कंडेयाने काय केलं सोमचक्र नाम शिवाची आत्मात्मी रमला भावनायशाची भक्ताला बघा ही भजनाची मालिका भजन चालू असताना पिंडीला मार्कंडेयाने धरलेला आहे येवा जवळ आलेला आहे मृत्यू काळ समीप आलेला आहे मृत्यू काळानं तिथं फासा टाकलेला आहे पण मुखामध्ये नाम आहे टाकलेला फासा हा महादेव आणि मार्कंडेयाच्या अंगावर आहे किती फासा फासा जळून जाऊ लागला शेवटी विचार करावा लागला हे काय ठीक आहे आणि म्हणून मार्कंडेयाला एवढ्या आलेल्या संकटातून देवने मज सुखी केले असे पुन्हा हे मृत्यूचा फासा चुकवला ते असणार
आम्हाला सुख मिळा दुसरं सांगितलं आम्हाला यमाचा त्या ठिकाणी असताना सुखी केले आणि आम्हाला असताना कशा प्रतीचा फासा चुकला. तिसऱ्या चरणामध्ये म्हणायला लागले यमाचा दरारा चुकविला माझा. बघा यमाचा दरारा चुकविला माझा. शिवलीला मृत्यू 11व्या अध्याय वाचा तर त्यामुळे तुम्हाला कळते कुणाचा यमाचा दरारा कळतो. सुधर्म तारक या दोघांना असणार आहे. एक फासा चुकला. नंतर नंबर 2 शिवाजी महाराज संत श्री तुकोबारायाचं कीर्तन ऐकण्यासाठी पन्हाळगडावर खाली उतरले. इकडे सांगतो उदाहरण हे जातो नाही तर लोक म्हणतील काय म्हणत काय ते कुठं आले हे तर माहित आहे सर. कुठं आले? पन्हाळगडावर आले. त्यांचे कीर्तन चालू होतं पन्हाळगडाच्या पायथ्याशी. शिवाजी महाराज असे कीर्तनात बसलेले होते. कीर्तनात बसलेले होते. आता कीर्तनात कसे बसतात ते आता सांगणार म्हणून ते म्हणतात आता काय सांगा. बसायला कुठं जाऊ द्या येऊ द्या बसू द्या जाऊ द्या. पहिला दिवस आहे पहिलं माप राहते पहिलं तास बी वाकडत राहते. नाही नाही पूजा आहे हे यज्ञ आहे. सर्वधर्मी अखंड शिवनाम यज्ञ यज्ञ नामयज्ञ आहे. यज्ञामध्ये सुरुवात झाल्यापासून शेवटच्या दिवशी प्रसाद घेईपर्यंत सर्वांनी नीट वागायचे. तर काय पदरात पडते बर नीट लक्षात आहे मी काय म्हणतो. नाहीतर तुम्ही काय बी केलं तर पदरात पडणार. आजचा दिवस पहिल्यांदा सांगा पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवसापर्यंत निगेटिव्ह एकमेकालाही बोलायचं नाही. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक बोलायचं नाही. 8 दिवस महिलांनी पुरुषांनी टाळकऱ्यांनी माळकऱ्यांनी विणेकऱ्यांनी पालकऱ्यांनी अन्नदात्यांनी कोणीही कुणाच्या बद्दल निर्देशना म्हणजे निंदा करायची. निंदक के शिव बकर मनस हो जाते हैं. निंदक की आयु भी कम हो जाती है. निंदक के ऐश्वर्य कम हो जाते हैं. निंदक बर्बाद होता है. आणि तिसरं कीर्तनाला येताना आपल्या घरच्याला समजायला घेऊन यायचंय. मंडप भरवायचा आहे आणि मंडप भरून येताना इथं चांगलं घेऊन यायचं. कुठे कळालं ना हा चांगलं घेऊन यायचंय आणि जाताना बी चांगलं घेऊन जायचे. हे खराब घेऊन आलो जशी वासना तशी पूर्वी. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. शेतातले घरचे समजे काम करायचे पण एक काम करायचं नाही ते संसाराचं. समजे काम करायचे पण काम करायचं नाही. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि एवढे प्रश्न ऐकून तुम्ही सप्ताह केलं की तुमच्या पदरात महायज्ञाचं पुण्य. मनमत माऊली म्हणायला लागले येमाचा दरारा चुकविला माझा. काय सांगू चोजा म्हणजे चोजा म्हणजे महत्व. तुमच्या नामाचं महत्व काय सांगा. नामाचं महत्व काय. शिवाजी महाराज कीर्तनात बसले की सिंहासन सुखासनामध्ये बसायचे. मुखामध्ये नाम राहायचं आणि अत्यंत स्वर्ण भक्ती प्रेमाने करायची. पण त्याला गमिणी काव्यामध्ये सर्व लोकांनी वेढा दिला. शिवाजी महाराजाला त्यांना पकडायचं होतं आणि पण जिथं ज्या गावामध्ये कीर्तन सप्ताह चालू आहे तिथं सप्ताह त्या देवाची असते. तुम्ही कुणाच्या आज्ञेवर सप्ताह करा कुणाच्या आज्ञेवर जेवाय द्याला. पैसा कुणाचा आहे. मग कशाला तुम्ही माझं म्हणाला. मैं नहीं करना एक दिन सब छोड़ के जाना. तुझे गए रावण गए सब गए बड़े भाई भाई गिरता गए दोपार गए. कलयुग जावे तुम भी जावे हम भी जावे पीछे रहे ना कोई. अरे चलना कहीं सुने मूर्खा ये तन फिर नहीं आए. करना है तो कर ले सार्थक नहीं तो पोता खाए. 80च्या घरात गेला स्वानाची फिरू लागला. नित्य 80 एकादशी अन्न पचनात्याशी लाल गळे ओठावरती म्हातार झाली बायापर झिडकावरती दाडा पडल्यावर सानोटी भेटे नाका चित्र आले सुट्टी पण अंगकाठी बदलली. चिरकुटा अशी झाली भानगडी लई आहेत. नीट जगायचे नीट वागायचे नीट भक्ती करायचे. यमाचा दरारा शिवाजी महाराजाला बकल हे केले. देवाची सत्ता होती त्याच्यावर. त्याची आता तुमच्या रोकडा सावरगाव रोकडा
सोडा, कामक्रोध बाहेर काढा. मामा सावरगाव हा आणि कामक्रोध बाहेर काढा. रोकडा सावरगाव रोकडा, वाईट विचार सोडा. सावरगाव बोला की आलो मी काय मला कळाले का बोलले का उगाच मला हसायला ते कळतंय. कळाले का वा कळालं ते भारी आहे. शिवाजी महाराजाला मारण्यासाठी आलेले यमिनी लोक अंदर बैठे वाले सभी जन सभी पूरे शिवाजी महाराज बन गए. ईश्वर कृपा से मेरे भाई और बहनों, इस इंडिया में अभी सभी को भक्तिमय जीवन जगना, संस्कृत रहना, सत्य आईवरी सेवा करना ये बहुत जरूरी के काम है. ये जब तक तुम नहीं करेंगे तब तक तुमको कोई इसमें सुख नहीं मिलेगा. म्हणायला लागले समजे कुणाला बाहेरून पाहतात लोक समजे शिवाजी आहे, सुखासनात बसलेले, गाडी सर्वांना वाह काय कमाल आहे त्या देवाची. हा सप्ता देवाचा आहे. येमाचा दरारा इथं काही ताऱ्यावर काही होत नाही. इथं आल्यावर चांगले होते, इथं आई ती वाईट केली की वाईट होते. अन्य क्षेत्री करुती पापम हे लक्ष ठेवा. 365 दिवसामध्ये हिंडताना फिरताना संसार करताना व्यवहार करताना भानगडी करताना काही लबाड बोललो असलं तर पाप होते. होऊ द्या, घाबरायचं नाही. काय काय केलं मला माहित आहे मी काय केलं होते, आणि तुम्हाला माहित होतं मी काय केलं होते. माहित आहे का तुम्हाला इथं कोण कोण काय केले ते. काय बी करा इतके दिवस केलेलं माप. आता इथं आलं की देवापुढे बापू देवापुढे त्या दोन समाधी पुढे महादेवापुढे विश्व काशी विश्वनाथाच्या मंदिरात आल्यावर सांगायचं देवा मी फलानी केलो, मनातल्या मनात म्हणा मी असं केलो, आता वाईट केलो, आता मी तुला इथून वाईट करणार नाही. शरण गेले त्याचे राहुनी दिलो शरण. आता तरी म्हणून तेच म्हणायला लागले. आणि मग त्या शिवाजी महाराजाला कोण आहे कोण शिवाजी महाराज कळणार देवाची सत्ता होती. मोठं आलेलं संकट सुद्धा त्यांच्यावर धरलेलं आहे. हे सर्व महात्मा कशात असेल तर पुढचे त्यांना नाम घेत बाके तारुणे किती नाम घेत बाके तारुणे किती
अभंगाच्या जन्मामध्ये म्हणायला लागले या विश्वाचं अत्यंत सुखमय काय असेल तर ते नाम आहे. काय जीव आणि शिव यांच्यामध्ये जोडणारा दुवा काय असेल तर ते नाम. नामाने देव तुमचा होतो. नाम चांग फिटे पांग देहाचा किंवा या नामाची कमांड, या नामाचं कंट्रोल, या नामाचं वजन पापावर आहे. या नामाचं वजन या विश्वावर आहे. या नामाचं वजन देवावर आहे. नामामध्ये देव, देवामध्ये नाम. वा, ठीक आहे. मग घेतना शंकराचे जातील पापे जन्मांतरीचे, जातील पापे जन्मांतरीचे, जातील पापे जन्मांतरीचे. ओ घेतना शंकराचे जातील पापे महादेवाचं नाव घेतलं की सर्व पापाचा नाश. अहो ज्यांनी ब्रह्म हत्या केल्या त्या ब्रह्म हत्येचं पाप नष्ट झालं. काय कमाल आहे. हे लक्षात ठेवा. हरिपाठात नामाचंच महत्व. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना ज्ञानदेव सर्वे बघा वांडवा त्याचं आहे ते सांगितलं. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे हे लक्षात. नित्य नाही म्हणावे प्राणी दुर्लभ. शिवपाठात मध्ये शिवदास म्हणे सार संसार शिवनाम सार. शिवदास म्हणे शंकरा वाचून किंवा शिवदास म्हणे ज्ञानाशी कारण अशी किंवा भक्ती मुक्ती ज्ञान वैराग्यादी सर्व किंवा नामस्मरे त्याच्या लागे पाठी घ्यायची किंवा नामस्मरे तुझी आवडी अत्यंत वर्णी लावत किंवा म्हणा लागले. नामामध्ये एवढी शक्ती आहे. नामाचे 121 गुणधर्म लिहून काढत आता सांगत नाही, पण मुखाचं नाम सोडायचं म्हणायला लागले. नाम घेता वाचन नाम घेतो मानसिक जप जाते, मानसिक पाप जाते, शारीरिक पाप जाते, वाचिक पाप जाते. कळलं का? हे तिन्ही पाप जातात. तोंडाने मुखाने देवाचं नाव घेतलं की संप्रदायामध्ये एक वेश्या, तिचं नाव काय? पंढरपूरच्या जवळ विठ्ठला जवळ जाऊन बसले. सांगा बरोबर, सांगा बरोबर आहे. काणोपात्रा वेश्या. इकडे महानंदा वेश्या सुनी पतिव्रता, जो दिवस नेमिला होता त्याचा दिवस न सरता इंद्रासनी भविष्य नव्हे. बघा महानंदेचा उद्धार, शबरीचा उद्धार, चंचुलेचा उद्धार. हे का म्हणायला लागलो? नाम घेतलं. औज्याने या असणारे ग्रंथ लिहिला. वाल्मिक ऋषीनं हजारो ब्रह्महत्या केल्या. का तर ब्रह्महत्येचं पाप सुद्धा त्या नामानं. नाम घेता माझे हरिले किती का. गवळ्याच्या पोराचा उद्धार, हिल्लाचा उद्धार, पाप्याचा उद्धार, दोषाचा उद्धार, चांडाळीचा उद्धार, सर्वच लोकांचा उद्धार कशामध्ये असेल
तर ते नामामध्ये आहे. पण ते नाम मात्र आत्यंतिक प्रेमाने नाम घेतलं पाहिजे. पहाटे उठून नाव घेतलं तर स्वतःसाठी चांगलं, दुपारी घेतलो तर कुटुंबासाठी चांगलं, संध्याकाळी घेतलो तर ते जन्म पाप संवार. आणि म्हणून नाम घेता वाचे तारिले किते का गौरी पोर देखा काही का वेळा. ज्याने माणसं मारले तसा उद्धार झाला, ज्याने माणसं खाले तसा उद्धार झाला. आम्ही माणसं मारलेली नाही, माणसं खालेली नाही, आणि आमचा उद्धार बी झाला रोकडा सावरगाव रोकडा. म्हणायला लागले, काय म्हणायला लागला, मनमत मौली म्हणायला लागले, एवढं श्रेष्ठ या भजनाच्या नामामध्ये आहे. म्हणाला का हे नाम आहे ना, हे नाम विश्वाचं बीज आहे, तारक आहे. तुकोबारासाठी काय म्हणतात, याचसाठी केला होता 88 दिवस गोडवा. तुम्हाला जर तुमचा संसार, तुम्हाला जीवन जर जगमय चांगलं जगावं असं वाटत असलं, मुलं बाळ चांगले वाटत असले का असं वाटत असलं, तर पुण्याचं नाम घ्या. ते पुण्य खर्च देऊ नका. पुण्य खर्च पाप उभारते, भानगडी होतात. मुखातलं नाम विसरायचं नाही. हे नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून शेवटच्या चरणात म्हणतात, मन मने काय वर्ण जाती
शिवयोगी शिव परंपरेने शिवसंत मनमतमावली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणायला लागले. वरी सांगितल्याप्रमाणे भजन केलं तरी भजी तयार होते, त्याला म्हणतात भक्त. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे?
मी आणि माझ्या भक्त काय संसाराची चिंता समर्थाची कांता काय कोरण नाही किंवा जाणून भक्ताची मानस देवीची प्रगटची जगनिवा सर्व काळ भक्त काय सांगितले किंवा शिव म्हणे पार्वती प्रतिमज रामायाची थोरी भक्ताच्या घरी वाटत असे नावडे कैलास नको मंदारगिरी अवमुक्ती होई नको या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ प्रिय आणि महत्वाचं कमांड कशाकडे असेल तर ते भक्ताकडे भक्त हे उदास असतात भक्त हे ध्येय उदास असतात भक्त हे अखंड नामचिंतन करतात भक्त हे देवाचं धर्म कार्य करतात भक्त हे समतेचे असतात भक्त हे धर्मपरायणे असतात भक्त हे मानवी जीवनाचा उद्धार करणारे असतात शिव भक्ति के 3 गुण जो लागो उसको पाए खाने को हर रोज मिष्टान मिले आखिर योग्यते निश्चय कैलास में ही आहे नीट लक्षात ठेवा भक्ती जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे आणि जे भक्त आहे भक्त झालं की पार्वती म्हणाले महादेव म्हणाले पार्वती मला अत्यंत थोरी जर कुठं असेल तर ते भक्त हे भक्त माझ्या जीवाचे जीवलक आहे श्वास आहे नव्हे मला एवढं मोठं पण दिलेलं आहे की भक्ताच्याच कारणामुळे या जगामध्ये देव येतो ते 2 कारणामुळेच एक भक्ताचं रक्षण करण्यासाठी भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो बघा भक्त देवाचं कार्यच एवढं आहे देवाचा अवतारच त्याच्यासाठी आहे भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा वाईट विचाराची सांगता करा आणि भक्ताचे लक्षण अंगी घाला या जगामध्ये पंचमहाभूतामध्ये पृथ्वी श्रेष्ठ आहे पण पृथ्वी शेषाच्या नागावर शेष श्रेष्ठ आहे पण शेषाच्या त्याच्या अंती महादेवाच्या पार्वतीच्या हातात आहे म्हणून पार्वती श्रेष्ठ आहे पण पार्वती महादेवाच्या मांडीवर आहे म्हणून महादेव श्रेष्ठ आहे पण महादेव भक्ताच्या हृदयात आहेत म्हणून महादेव भक्त तर हिंदीमध्ये खूप आहेत आपण रवळे ते सांगत बसत नाही आता आणि म्हणून जगामध्ये भक्त व्हायचं असेल तर भक्ताचे लक्षण आहेत त्या भक्ताच्या लक्षणाप्रमाणे वागितलं मनमत म्हणे काय वर्णू त्यांची थोरी पार्वती मी त्यांची थोरी वर्णू शकत नाही काय मोक्ष घरोघरी भक्ताच्या भक्त मागण्याच्या अगोदरच मी त्यांचं कार्य करतो आणि ही अनुभूती येण्यासाठी भक्त होणं अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण अत्यंत श्रेष्ठ आणि भक्त आहोत मानवी जन्मामध्ये जन्माला ना परोपकार विधान शरीर माध्यम भक्त कारण आपला जन्म त्याच्यासाठी आहे ते म्हणतात संसारासाठी नाही अजिबात नाही कस काय नाही जेव्हा जन्माला तेव्हाच लिहून ठेवले तुमचं गरिबी घातला गोळा बरे बुरे त्याच वेळा तेव्हाच लिहिले तुमचं काय काय आहे काय करणार होते म्हणून एक देवाचं नामचिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा सर्वधर्मी अखंड शिवनाम सप्ताहाचा परामर्श पारायण सोहळा 11व्या वर्षात पहिला दिवस मिळाला वाजपेयी महाराजांनी फोन केले रिकामा होता मी म्हणलं चला काय रिकाम काय करायचं मी का म्हणायला लागलो दिवसाला आणि त्याला म्हणतो पहिला दिवस आहे का ह्याचा विचार करायचा सेवा घडली ना आईशी सेवा ज्याशी नित्य घडे आता जेवढ्या लोकांना या सत्तेची सेवा घडते ना अन्नदानाची विण्याची पाण्याची झाडून काढण्याची या करण्याची निर्लक्षणे बघा आईशी सेवा ज्याशी नित्य घडे तुटे संसाराची बिरडे सखा भगवंत हृदय जोडे अंतर पडून येते ही सेवा असावी आणि म्हणून ही सेवा मिळाली ही माझं भाग्य आहे या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्वश्रेष्ठ गण वेगवेगळ्या विविध क्षेत्रात काम करणारे माजी कर्मचारी पाटील तंटामुख्य अध्यक्ष आणि या कार्यकर्त्यांचे या गायक लोकांचे संधी मंडळांचे सर्वांचे ऋण व्यक्त करून झालेली सेवा गुरुराज मावली गुरुराज मावली महिला भजनी मंडळ रोकडा सावरगाव Oh
पुरुष भक्ती मंडळ कोळवाडी पुढं तेच त्यांना साथ करते रोकडा सावराव.